स्वप्न घेऊन शिक्षण घेणाऱ्या व कॉलेजमध्ये निघालेल्या दोन विद्यार्थिनी दुचाकीवरून कॉलेजला जात असताना भरलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिली व भीषण अपघात घडला. या भीषण अपघातात एक 17 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी आहे. हा अपघात सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान घडला. मोहोळ तालुक्यातील तांबोळे गावची प्रज्ञा धनाजी कोकाटे वय 17 ही विद्यार्थिनी नेताजी महाविद्यालयात 11वी सायन्समध्ये शिक्षण घेत होती. सकाळी प्रज्ञा व तिची मैत्रीण स्नेहल काशीनाथ वाघमोडे वय 17 राहणार नजीक पिंपरी तालुका मोहोळ या दोघी दुचाकीवरून कॉलेजकडे मोहोळला निघाल्या होत्या. पिंपरी परिसरात टेम्पो नंबर MH13EP 0019 या टेम्पोने भीषण धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की प्रज्ञा कोकाटे ही जागीच ठार झाली तर स्नेहल गंभीर जखमी झाली. तिला त्वरित परिसरातील स्थानिकांनी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती चिंताजनक होती, त्यामुळे तिला सोलापूर येथे हलवण्यात आले. स्नेहल ही कन्या प्रशाला महाविद्यालय येथे 11वी सायन्समध्ये शिक्षण घेत आहे. ही माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी लगेच त्या जागी दाखल झाले व पोलिसांनी टेम्पो आणि त्याच्या चालकास ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. हा अपघात घडल्याने तांबोळे येथील प्रज्ञा कोकाटे यांच्या मृत्यूने व स्नेहलच्या जखमी अवस्थेमुळे मोहोळ तांबोळे नजीक पिंपरी परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.